हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ओके, तर आजचा आपला हा व्हिडिओ जो आहे छोटासा व्हिडिओ केलेला आहे स्पेशली आपल्या नीटचे मुलं जी आहेत, म्हणजे जे स्पेशली फक्त नीटचं प्रिपरेशन करतायत त्या स्टुडंट्सला सुद्धा बोर्ड एक्झाम द्यावी लागणार आहे. आणि प्रत्येक स्टुडंटला आता टेन्शन आलेलं आहे किंवा बोर्डचं कसं होईल, कारण मी तर 2 वर्ष झाले फक्त नीटचं प्रिपरेशन करतेय आणि मी फक्त काय करतेय, MCQ सॉल्व करतेय, फक्त सर्कलला डार्क करतेय. मला आता डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायची सवय नाही राहिली आणि बोर्डचं कधी टेक्स्टबुक बघितलं पण नाही. आता कसं होईल, ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं टेन्शन आलेलं आहे मुलांना. तर ते टेन्शन रिलीज करण्यासाठी आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 फॉर्म्युलेज सांगणार आहे. ओके, मी ते 3 फॉर्म्युलेज बघा, बायोलॉजीमध्ये 3 फॉर्म्युलेज आपण यूज करणार आहोत. तर ते कशासाठी, तर तुम्ही बायोलॉजी 12th स्टँडर्डचं जे स्टेट बोर्ड आता तुम्ही एक्झाम देणार आहात, जो तुमचा पेपर आहे आता, तो पेपर, त्या पेपरमध्ये बायोलॉजीमध्ये मॅक्झिमम मार्क्स तुम्ही कसे मिळवाल. ओके, तर आता याच्यामध्ये काही स्टुडंटचं काय म्हणणं असतं की बाबा आम्हाला काही मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे नाहीयेत, आम्हाला फक्त आम्ही कुठून तरी क्वालिफाय झालं तरी पण पास आहे. ओके, तसं पाहिलं तर नीटच्या किंवा CETच्या स्टुडंट्सला बायोलॉजी ज्यांचा विषय आहे त्यांना जास्त काही टेन्शन नाहीये जेवढं JEEच्या विद्यार्थ्यांना असतं, कारण JEEच्या विद्यार्थ्यांना मिनिमम 75% मार्क्स लागतात, बरोबर आहे. पण इथं आपल्याला नीटवाल्यांना, CETवाल्यांना तसा तो क्रायटेरिया हा फार कमी आहे, 50%चा आहे. तर ते अचीव करणं हे आपल्याला फार तसं पाहिलं तर इझी आहे. ओके, पण ते आपण कसं अचीव करू शकतो, तर त्याच्या गायडन्ससाठी आजचा छोटासा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये होप सो तुम्ही आतापर्यंत प्लॅन माहिती असेल, तुम्हाला नसेल माहिती तर पाहूयात. जो तुम्ही थेरी, आता ह्याच्यामध्ये 100 मार्कांचं जे आपली एक्झाम असते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल ऑलरेडी तुमची आता एक्झाम झालेली आहे प्रॅक्टिकलची. आता राहिलेली आपली एक्झाम जी आहे ती आहे आपली 70 मार्क्सची, थेरीचा पेपर फक्त राहिलेला आहे. ओके, 70 मार्क्स. तर आपण आज याच्या संदर्भात डिस्कस करायला आलेलो आहोत. तर हे 70 मार्क्स, हे ह्याचं डिस्ट्रीब्युशन, जो क्वेश्चन पेपर येतो त्याचा पॅटर्न काय आहे, 4 सेक्शन्स आहेत. सेक्शन ABCD. सेक्शन A मधले क्वेश्चन्स फक्त कंपल्सरी आहेत. ओके, बाकी BCD मध्ये तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन्स आहेत. फक्त A सेक्शन हा असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. तर सेक्शन A मध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स येतात, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2, जे कंपल्सरी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली चॉईस नाहीये. ओके, तर सेक्शन A मधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो आहे MCQ वाला, म्हणजे हा पूर्ण क्वेश्चन हा आहे MCQ. तर मला आता सांगा, जे स्टुडंट्स असं म्हणतात की बाबा आम्ही तर फक्त MCQ ची प्रॅक्टिस केली आहे आणि आमचं कसं व्हायचं, तर MCQ ची प्रॅक्टिस तर तुम्ही 2 वर्ष करत आलेला आहात, त्याच्यामुळे हे तर तुमचे हातचे मार्क आहेत, 10 पैकी 10, बरोबर. 10 क्वेश्चन्सचे 10 मार्क्स तर तुमचे ठरलेले आहेत. जो त्याच्यातला सेकंड क्वेश्चन जो आहे सेक्शन A मधला, त्याच्यातले क्वेश्चन्स ही 1 मार्क वाले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला लिहायचंय. मग आता बरेच जण म्हणतात आम्ही नीट वाले, ओके, आम्ही CET वाले, मग आम्ही याचं रायटअपचं जास्त प्रॅक्टिस केलेली नाहीये. एक मला सांगा, जेव्हा तुम्हाला टीचर शिकवत होते त्यावेळेस असं तर नाही की तुम्ही फक्त बघत बसत होता, लिहित होता, म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे बेटा. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस आहे, आपण लिहितोय, जरी आपण दुसऱ्या एक्झामची प्रिपरेशन जरी करत असलो तरी आपल्याला लिहिण्याची प्रॅक्टिस आहे. तर जे तुम्ही नोटबुक मध्ये लिहिताय तेच इथं लिहायचंय. तर सेक्शन A मधला क्वेश्चन 2 आहे 1 मार्कचा आणि त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स येतात. तर असा तुमचा सेक्शन A हा टोटल 18 मार्क्सचा आहे आणि हे 18 मार्क्स मिळवणं जे विद्यार्थी नीटचं प्रिपरेशन करतायत त्यांचे तर हे हातचे मार्क्स आहेत. मग आता प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला माहिती आहे की मिनिमम 25 मार्क्स पासून सुरुवात होते मार्क्स देण्यासाठी, कारण फॉर्मॅटच तसा आहे प्रॅक्टिकल एक्झामचा. ओके, तर 25 to 30च्या रेंज मध्ये जनरली मुलांना मार्क्स मिळतात. आपण समजूयात की मिनिमम 25 मिळाले असं कन्सिडर करू, आणि मग इथं तुम्हाला मिळाले 18 मार्क्स, हे तर तुमचे हातचे आहेत. आणि ज्यांना 30 मार्क मिळाले त्यांचे प्लस 18 किती झाले 48, आणि ज्यांना 25 मिळाले त्यांचे झाले 43,
म्हणजे तुम्ही कट ऑफच्या फक्त 7 मार्क मागे आहात. ओके, तर तुम्हाला बाकीच्या ह्याच्यातून फक्त 7 मार्क जरी मिळाले तरी यू आर एलिजिबल फॉर ऍडमिशन प्रोसेस. तर ह्या 7 मार्कांसाठी तुमचा जो BCD सेक्शन जो आहे, बी सेक्शन मध्ये आपल्याला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स येतात. किती सॉल्व्ह करायचे? 8. इथे आपल्याला फायदा काय बघा, एनी 8 आउट ऑफ 12. म्हणजे बोर्डनी, स्टेट बोर्डनी जो पेपर बनवलाय त्याचा फायदा ज्याला करून घेता येईल तो खूप यशस्वी होईल. कसं आहे बघा फायदा, कुठलेही 8 सॉल्व्ह करायचे 12 पैकी. इवन सेक्शन सी मध्ये सुद्धा तुम्हाला एनी 8 आउट ऑफ 12 सॉल्व्ह करायचे, हे 3 मार्क्स वाले आहेत. आणि सेक्शन डी मधले एनी 3 आउट ऑफ 5 सॉल्व्ह करायचे. तर सेक्शन बी मधले क्वेश्चन्स ईच क्वेश्चन 2 मार्क्स वाला आहे. सेक्शन सी मधला ईच क्वेश्चन 3 मार्क्स वाला आहे. तसं इथं एनी 8 इंटू 2 16 मार्क्स. इथं 3 मार्क्स वाले 8 इंटू 3 24 मार्क्स. आणि हा क्वेश्चन तुमचा लॉंग आन्सर क्वेश्चन असतात 4 मार्काचा, 3 सॉल्व्ह करायचे आहेत, तर त्याचे मिळतील तुम्हाला 12 मार्क्स. ओके, तर असा हा आपला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. आता याच्यानंतर आपण पाहूयात की आपला जो सिलेबस आहे हा तर प्रत्येकाने आतापर्यंत होप्सो पाहिला असेल, तर बरेच जण म्हणतात स्टेट बोर्डचं बुक पण पाहिलं नाही आम्ही. ओके, किंवा आता जे मुलं स्टेट बोर्डची आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ फार उपयोगी ठरणार आहे. कारण ते 3 फॉर्म्युला वापरून कुठलाही मुलगा मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकतो. आता हा आपला इंडेक्स पेज आहे. आपल्याला बायोलॉजीला असे 15 चॅप्टर्स आहेत. ओके, तर आता ह्या चॅप्टर्स मधले आपण प्रिपरेशन कसं करायचंय, आता आला जे तुम्हाला पाहिजे ती गोष्ट आली. दॅट इज माय फॉर्म्युला नंबर 1 जो मी तयार केलाय. बघा काय फॉर्म्युला तयार केलाय पहा इथं, फॉर्म्युला 1. जे 15 चॅप्टर्स आहेत मुलांनो, ते 15च्या 15 तुम्हाला करायची गरज नाही. आणि हे कशामुळं, जे मगाशी सांगितलं की तुम्हाला कुठलेही 8 सॉल्व्ह करायचे 12 पैकी. ओके, कुठलेही 3 सॉल्व्ह करायचे आहेत 5 पैकी, कुठलेही 8 सॉल्व्ह करायचे 12 पैकी. सेक्शन सी, बी, सी ला हा आहे आणि डी ला हा आहे. तर याचा फायदा बघा काय होतोय, 15 पैकी जे 15 चॅप्टर्स आहेत तुमचे त्यापैकी कुठलेही तुम्ही 5 चॅप्टर जर केले, कुठलेही म्हणजे मी सिलेक्टेड केलेले आहेत, हे 5 चॅप्टर्स जर तुम्ही कराल, कुठले आहेत बघा. चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, सेकंड रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, थर्ड घेतलेला आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, फोर्थ बायोटेक्नॉलॉजी आणि फिफ्थ रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हे 5 जरी चॅप्टर्स केलात मुलांनो, ह्याचं वेटेज पहा. विदाउट ऑप्शन 6, 6, 8, 5, 7 आणि विथ ऑप्शन बघा, याच्याकडे लक्ष द्या म्हणा, याच्याकडे लक्ष द्या. विथ ऑप्शन किती आहे पहा वेटेज, 5 चॅप्टरचं वेटेज आहे. हा फार महत्वाचा भाग आहे तुमच्यासाठी. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की तुम्हाला फक्त 5 चॅप्टर्स करून तुम्ही किती मार्क्स मिळवू शकता, 44. आणि हा जो वेटेज आहे ते बोर्ड स्ट्रिक्टली फॉलो करते. त्याच्यामुळे तुम्हाला हे फक्त 5 चॅप्टर्स जरी तुम्ही केलात, आणि चॅप्टर्स कुठले आहेत बेटा, आपल्याला जे तुम्ही नीट साठी प्रिपेअर करता सेम चॅप्टर्स आहेत. ओके, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट, नंतर हा तुम्हाला ह्युमन रिप्रोडक्शन, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मधला हा टॉपिक आहे, सेम थिंग आहे. आता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 11th ला स्टडी केलेला आहे. ओके, नंतर आहे बायोटेक्नॉलॉजी 12th चॅप्टर आहे. नंतर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, हे दोन्ही 11th. एवढे 5 चॅप्टर जरी केल्यात बेटा तुम्ही, तरी तुम्हाला 44 मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीत. आणि चॅप्टरचा कंटेंट जर तुम्ही बघितला स्टेट बोर्ड मधला, इट इज इक्विव्हॅलंट टू सिमिलर टू NCERT आहे. काही पॉइंट्स एक्स्ट्रा आहेत ते तुम्ही वाचलात तर तुम्हाला फक्त ह्या बोर्ड एक्झाम साठीच नाही तर नीटच्या एक्झाम साठी सुद्धा फायदाच होईल. ओके, तर हे 5 चॅप्टर केलात तरी. तर फॉर्म्युला नंबर 1 काय आपला, की प्रिपेअर दिस 5 चॅप्टर्स. आता हे कुणासाठी मी सांगतेय, की ज्यांना भीती आहे बाबा की मी क्वालिफाय होईल का नाही. सो दिस इज फॉर्म्युला नंबर 1. आल्या लक्षात बघा, 44 मार्क्स फक्त 5 चॅप्टर मधून. चॅप्टरची नावं नोट करून ठेवा बेटा, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो बघा, काही जण येतील आणि मला म्हणतील मिस हा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर जो आहे तो 11th आहे. आम्ही नीटची मुलं प्रिपरेशन करताना NCERTचं बुक वापरतो आणि NCERT मध्ये हा 11th चॅप्टर आहे. रेस्पिरेशन सर्क्युलेशन ही 11th चॅप्टर्स आहेत. आता आम्ही ते नाही केले ना मिस, आम्ही सध्या आता 12th स्टडी करतोय, 12th चॅप्टर बघतोय.
ठीक आहे बेटा, काही प्रॉब्लेम नाही. तुझ्यासाठी मी दुसरा फॉर्म्युला सांगते. आता सेकंड फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला नंबर 2 काय आहे पहा. हा कुणासाठी की ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता 11th जे नीटचे चॅप्टर आम्ही एनसीईआरटी जे शिकलो ते विसरलोय. नो प्रॉब्लेम. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये सगळे 12वीचे चॅप्टर्स आहेत तुमचे. ओके, कुठले आहेत पहा परत. रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ॲनिमल्स, हे दोन्ही चॅप्टर का घेतलेत बेटा, वेटेज ह्यांचं जास्त आहे पहा. विथ ऑप्शन 8 मार्कांचे क्वेश्चन्स येतात त्याच्यातून. नंतर बायोटेक्नॉलॉजी तुमचा 12चा आहे, 7 मार्क्सचं वेटेज आहे. जेनेटिक्सचे 3 चॅप्टर्स आहेत. ओके, म्हणजे आपला जो नीटचा तुम्ही बघता त्याच्यामध्ये 5 युनिट्स आहेत एनसीईआरटी मध्ये 12ला. त्या 5 पैकी इथं हा आपला आहे पहिला युनिट रिप्रोडक्शन युनिट, हा एक युनिट आहे बायोटेक्नॉलॉजी, आणि हे 3 चॅप्टर्स युनिट आपला युनिट आहे मिळून एक युनिट आहे जेनेटिक्स. म्हणजे तुम्ही आपले 12वीचे सुद्धा जे तुम्ही वर्षभर नीट साठी एनसीईआरटी मधून जे युनिट्स तयार केलेत ते सुद्धा सगळे न करता 5 युनिट आहेत, 13 चॅप्टर्स आहेत तिथे. इथे किती करायचे, 3 युनिट 6 चॅप्टर्स. ओके, त्यातलेच किती चॅप्टर्स आहेत इथं, 6 चॅप्टर युनिट्स 3. हे केले तरीही तुम्ही किती स्कोर करू शकता, 41. ओके, 41 मार्क्स. आणि ज्याला प्रॅक्टिकलला 30 मार्क मिळाले असतील त्याचं टोटल काय येईल, 71. 70% पुढे चाललाय तुम्ही फक्त 5-6 चॅप्टर्स करून. येते लक्षामध्ये. म्हणजे ज्याला भीती आहे त्यांनी एक तर पहिला फॉर्म्युला वापरा किंवा दुसरा वापरा. एवढं केले तरी 100% तुमचे एवढे मार्क्स येणार. कारण हे विथ ऑप्शन तुम्हाला एवढे मार्क्सचे क्वेश्चन असतातच, याच्यात काहीही शंका नाहीये. ओके, तर हा झाला फॉर्म्युला नंबर 2. आता बरेचसे आता मुलं काय म्हणतील, काय हो मॅडम तुम्ही आम्हाला काय अंडर एस्टिमेट करताय का, आम्ही एवढं नीटचे प्रिपरेशन करणारी मुलं आहोत. ओके, सीईटीची प्रिपरेशन करणारी मुलं आहोत, आम्हाला काय साधं बोर्डचं पेपर लिहिता येणार नाही असं तुम्हाला वाटतं का, असं का सांगताय की तुम्ही एवढे मिनिमम एवढे मार्क्स मिळवू शकता, आम्हाला आउट ऑफ 8 मिळवायचे. व्हेरी गुड. ओके, तर ज्यांना आउट ऑफ 8 मार्क्स मिळवायचे आहेत त्यांना सुद्धा हे जे ऑप्शन जे आहेत ना क्वेश्चन, एनी 8 आउट ऑफ 12, एनी 3 आउट ऑफ 5, याचा इतका फायदा होणार आहे की तुम्ही आउट ऑफ 8 मार्क्स मिळवण्यासाठी सुद्धा सगळे चॅप्टर करायची गरज नाही. ओके, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता पहा, हे जे इथे दिलेले हे जे 6 चॅप्टर्स आहेत ह्या 6 पैकी कुठलेही 4 करा, चॉईस आहे तुम्हाला. ही लिस्ट बेटा ही स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर या 6 पैकी कुठलेही 4 करा, आणि या इथं जे 5 दिलेले आहेत या 5 पैकी कुठलेही तुम्ही 3 करा बेटा. ओके, या 5 पैकी एनी 3, या 6 पैकी एनी 4. म्हणजे चॅप्टर्स किती करणार आहात तुम्ही, 4 + 3 7 चॅप्टर्स. 7 चॅप्टर्स करून काय करणार आहे बेटा तुम्ही, 7 चॅप्टर्स करून तुम्ही आउट ऑफ 8 मार्क्स कडे पण जाऊ शकता. फक्त त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे चॅप्टर्स कंप्लीट करायचे. एनी 3 चॉईस आहे इथं, जो जमतोय तो करा. ह्याच्यातले कुठलेही 3, याच्यातले कुठलेही 4. हे कशावरून काढलेलं आहे की जे क्वेश्चन्स विचारले जातात, ओके, आतापर्यंत जे विचारले गेले, कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे त्याच्यावरून हे चॅप्टर सिलेक्ट केलेले आहेत बेटा. स्टडी करून हे सिलेक्ट केलेले आहेत असं सांगत नाहीये. तर हे 7 चॅप्टर्स आणि त्याच्या बरोबरीनं ज्यांना आउट ऑफ 8 मिळवायचे त्यांच्यासाठीचा हा थर्ड फॉर्म्युला आहे. त्यांनी बाकीच्या चॅप्टर मधून सगळे चॅप्टर न करता काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे 2025 ला येण्याची शक्यता आहे, ओके, तिने आता बायोटेक्नॉलॉजी हा दुसऱ्या याच्यामध्ये होता, आता हे जे चॅप्टर्स आहेत ते आपल्या याच्यात नव्हते, तर त्याच्यातलं तुम्ही काय करू शकता बघा. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन ह्या चॅप्टर मधले महत्वाचं काय आहे, हॅबिटॅट अँड निश, नंतर आहे पॉप्युलेशन इंटरॅक्शन. हे 2 पॉइंट जरी केले त्याच्यातून क्वेश्चन हे येतात. ओके, नंतर इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो ह्याच्यातून हे 2 महत्वाचे. म्हणजे हे कशावरून गेस केलेलं आहे, आधीचे जे पेपर आहेत, जो फॉर्मॅट आहे, जो पॅटर्न आहे, किंवा 1 वर्ष विचार तर पुढच्या वर्षी येतो का नाही, ह्या सगळ्याचा स्टडी करून मी हे पॉइंट काढलेले आहेत. ओके, तर तुम्ही ह्या चॅप्टर मधले एवढे पॉइंट्स, नंतर बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन या चॅप्टर मधून काय करायचंय, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, कॅटेगरीज ऑफ स्पेसीज, हे तुम्हाला पेज नंबर 327 वरती दिलेलं आहे पहा बेटा. ह्याच्यातून क्वेश्चन्स येतात. नंतर पीजीडी प्लांट ग्रोथ जे आपण म्हणतो, ओके, आणि मिनरल न्यूट्रिशन हा मिळून
एक जो चॅप्टर आहे ग्रोथ हॉर्मोन्स, महत्वाचे आहेत बेटा. 5 ग्रोथ हॉर्मोन आहेत, तर त्याच्या फंक्शन वरती विचारला जातो. आणि दुसरी प्रोसेस नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट चॅप्टर आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. तुम्ही म्हणाल की आता मी आमचा तो चॅप्टर डिलीट झालाय ना नीट साठी, मग आम्ही केलेला नाहीये तो चॅप्टर. नका करेना, पण ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला बोर्डनी काय केलेलं आपला जो एनसीईआरटीचा स्ट्रॅटेजीज इन फूड प्रोडक्शन जो चॅप्टर होता आणि प्लस मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर हे दोन्ही कंबाईन केलेले आहेत बेटा. तर त्यातलं तुम्ही आता मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मध्ये बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स एन्झाईम्स याचा स्टडी करता, तेवढा जरी केलात कारण ह्या पार्ट वरती क्वेश्चन्स येतात. ओके. तर आधीच जे तुम्हाला मी सांगितलं हे कुणासाठी चाललंय बेटा, की ज्यांना आउट मार्क्स मिळवायचे आहेत, तर त्यांनी एवढं जरी केलं, यातले कुठलेही 4, यातले कुठलेही 3, आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, नेक्स्ट जे महत्वाचे टॉपिक्स एवढं जरी केलं तर तुम्ही आउट सुद्धा मिळवू शकता. झालं की नाही सोपं. ओके. तर आता हे 3 फॉर्म्युला तर सांगितले. पहिले 2 कुणासाठी, की ज्यांना अगदीच भीती आहे पास होईल का नाही, किती मार्क्स मिळतील, मी क्वालिफाय होईल का नाही, म्हणजे ऍडमिशन जे ह्याच्यासाठी 50% पण जाईल का नाही, त्यांच्यासाठी पहिले 2. आणि हे तिसरा फॉर्म्युला आहे की ज्यांना एवढं करून आउटला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ओके. आता मला माहितीये जे ऑनलाईन असे व्हिडिओ बघतात त्यातले हळूच मेसेज टाकतील की काही न करता मार्क्स मिळवण्याचा कुठला फॉर्म्युला आहे का. ओके. काय वाटतं मुलांना, काय टाकायला काय जाते, थोडी समोर आहे, थोडी समोर असले तर एक रागवण्याची भीती, आता कोण रागवणार आहे. तर त्यांच्यासाठी मी हा सल्ला देईल बेटा की ज्यांना काहीच न करता मार्क मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ओके. हा एक 4था फॉर्म्युला, हा एक 5वा फॉर्म्युला. आता काहीच न करता जर तुम्हाला क्रॅक करायचं आहे असं तर कुठला माझ्या दृष्टीनं फॉर्म्युला नाहीये विदाउट स्टडी करता. एक तर तुम्ही इकडं ब्लॅक मॅजिक कडे जा बेटा, काही मॅजिक होऊ शकतं, नाही झालं शेवटी तुम्हाला हे करावं लागेल. पण मला माहितीये की तुम्ही ज्या अर्थी नीटची तयारी करताय तर तुम्ही या मार्गाला जाणार नाही असं मी एक्सपेक्ट करते. ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुढे आणखीन अजून काय करता येईल आपल्या स्टुडंटसाठी, याच्यासाठी काय आणलेलं आहे, डायग्रॅम्स. बायोलॉजी बद्दल बोलतीये, बायोलॉजी हे डायग्रॅम शिवाय तर चालणार नाही. तर पूर्ण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अराउंड 30 to 35 डायग्रॅम्स आहेत. तर त्यातल्या महत्वाच्या ज्या आहेत आणि कुठल्या आहेत बघा, सगळ्या ज्या तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत, सगळ्या ज्या ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत बघा, त्याच्यातले ह्या 20 डायग्रॅम जर केल्या तर तुमचे 10 ते 15 मार्क्स हे फिक्स झाले. आता तुम्ही म्हणाल का 10 ते 15 मार्काला ड्रॉ डायग्राम क्वेश्चन येतो का, नाही येत. ड्रॉ डायग्राम क्वेश्चन हा एवढ्या सगळ्या ह्याच्यावरती येत नाही, एखादा आला तर येतो ड्रॉ डायग्राम. पण मग एवढ्या सगळ्या कशासाठी करायच्या, जे तुमचे 3 मार्क्स 4 मार्क्स वाले जे क्वेश्चन्स आहेत ना बेटा, त्याच्यामध्ये त्यांनी ड्रॉ डायग्राम असं म्हटलेलं नसतं, डिस्क्राईब, एक्सप्लेन असं जेव्हा येतो तर त्यावेळेला त्या मॉडेल आन्सर पेपर मध्ये म्हणजे आन्सर की जी सिस्टीम जी असते, ओके, तर त्याच्यामध्ये 1 मार्क, अर्धा मार्क हा डायग्रामला ठेवलेला असतो. त्यांनी क्वेश्चन मध्ये क्लिअरली मेन्शन नसतं की ड्रॉ डायग्राम और विथ डायग्राम एक्सप्लेन, क्वेश्चन मध्ये सिम्पली दिसेल एक्सप्लेन. पण जेव्हा तो क्वेश्चन 3 मार्कांचा किंवा 4 मार्कांचा आहे तर तिथं जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला 1 मार्क हा आरामात दिला जातो. आणि दुसरा आणखीन एक फायदा होतो की जर तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिताना जर समजा तुमचा एखादा दुसरा पॉइंट लिहायचा राहिलाय, ओके, तर पण डायग्राम जर व्यवस्थित असेल तर तिथं ते मार्क्स कव्हर करतं. एक्झामिनरच्या हातून अर्धा किंवा 1 मार्क अजून एक्स्ट्रा दिला जातो. म्हणून डायग्राम्स कुठल्या करायच्यात बघा. मला सांगा आता, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एनसीईआरटी मध्ये तुम्ही स्टडी करताय, एनाट्रोपस ओव्हिल आहे, स्पर्म आहे, सेकंडरी ओसाइट आहे, नवीन काही आहे का, सिस्टेमिक पल्मनरी ब्लड सर्क्युलेशन आहे, टीएस ऑफ एंथर आहे, डेहिझन्स ऑफ एंथर आहे, एलएस अँड टीएस ऑफ टेस्टिस आहे आपल्याकडं. ओके. नंतर आर्टरीज अँड व्हेन्सची डायग्राम आहे, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा स्ट्रक्चर आणि इथे तुम्हाला टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स येणार आहे. ही जी डायग्राम आहे ना बेटा इथं, स्ट्रक्चर अँड टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. ठीक आहे. याची एक डायग्राम आपल्याला ती पण आहे. नंतर मिलर युरर एक्सपेरिमेंट आहे बेटा, डायग्राम आहे. नंतर तुम्हाला नाहीये जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये ती ही एक आहे, रूट टिप शोईंग रूट हेअर झोन. ओके.
नंतर दुसरी ही आहे स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर ही वाली डायग्राम बेटा. ही वाली जी डायग्राम आहे ना, ह्या दोन डायग्राम तुमच्यासाठी फक्त नवीन आहे, त्या फक्त बघून घ्या. बाकीचे तर आपण बघतच आलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन काही करायचं नाहीये. ठीक आहे. नंतर येते तुम्हाला एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. इंटरनल स्ट्रक्चर आहे आपल्याकडं. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट आहे. सजॅटल सेक्शन ऑफ ब्रेन हा पण आहे आपल्याला नर्वस चॅप्टर मध्ये, न्यूरल कंट्रोल चॅप्टर मध्ये. ह्युमन आय, ह्युमन इयर ह्या सुद्धा डायग्राम्स आपल्या एनसीईआरटी मध्ये आहेत. ओके. नीटला हा पार्ट डिलीट झालाय, पण डायग्राम्स तिथं आहेत, ह्या बघून घ्याल. नंतर अँटीबॉडी आहे आणि HIV. HIV ची डायग्राम दोनदा विचारली गेलेली आहे. एवढ्या डायग्राम केल्यात तर तुमचे मिनिमम 10 ते 12 मार्क्स कुठं नाही गेले बेटा. ओके. आणि ह्या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला येतात ऑलरेडी, त्याच्यामुळे भ्यायची गरज आहे का? काहीही गरज नाहीये. तर हे आपले डायग्राम्स असे आपल्याला हेल्प करणार आहेत. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा ठीक आहे मी काय करू, काही जणांना काय वाटतं की मला सगळं थोडं थोडं करायचंय. ओके. असं तुम्ही स्पेसिफिक चॅप्टर नका सांगू, त्या चॅप्टर मधलं मला हे नाही जमलं तर मी काय करू. ओके. तर एवढं जरी केलं सगळ्यांनी, बघा काय आहे स्टेट बोर्डच्या पॅटर्न मध्ये जे एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन्स असतात, इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत, बॉक्स मध्ये क्वेश्चन्स आहेत बेटा. ओके. एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन्स आहेत तेवढे जरी केलेत तरी तुम्ही क्रॅक करू शकता. बघा काय ऑल चॅप्टर्स MCQs. ठीक आहे. तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत. मॅच द कॉलम, ट्रू ऑर फॉल्स हे सगळे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स आहेत. ओके. फ्रॉम टेक्स्च्युअल एक्सरसाइज. टेक्स्च्युअल एक्सरसाइज म्हणजे काय, तुम्हाला एकतर एक्सरसाइज मध्ये असलेले क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन बँक. आता क्वेश्चन बँक ही स्टेट बोर्डच्या, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा मटेरियल पाहिजे असेल तर या तुम्ही साईटवरती लिंक ओपन करून तुम्ही तिथे जाऊ शकता. तिथं तुम्हाला क्वेश्चन बँक मिळतील ज्यांना खूप खूप जास्त मार्क आउट ऑफ आउट पर्यंत जायचंय. ओके. त्यांनी हे साईटवरती जा, तुम्हाला क्वेश्चन बँक मिळेल. नंतर बघा आता तुम्ही काय करायचंय, ऑल डिस्टिंग्विश बिटवीन फ्रॉम टेक्स्च्युअल एक्सरसाइज. फार नाही आहेत डिस्टिंग्विश, मॅक्झिमम तुम्हाला 7 ते 8 डिस्टिंग्विश आहेत, त्यातले 2 तरी येतात. म्हणजे बघा जेवढे डिस्टिंग्विश एक्सरसाइज मध्ये विचारलेत 7 ते 8 आहेत, त्यातले 2 तरी विचारले जातात. किती सोपं आहे. नंतर बघा व्हेरी शॉर्ट आन्सर्स, टेक्स्च्युअल एक्सरसाइज प्लस क्वेश्चन बँक. क्वेश्चन बँक मध्ये जे क्वेश्चन दिलेत 2 मार्क क्वेश्चन, टेक्स्च्युअल एक्सरसाइज प्लस क्वेश्चन बँक. नंतर 3 and 4 मार्क्स क्वेश्चन फ्रॉम टेक्स्च्युअल एक्सरसाइज. याचा समरी काय येते बेटा, एक्सरसाइजचे क्वेश्चन्स मधून मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा ते चॅप्टर्स कराल ना, जर फॉर्म्युला 1 वापरलाय किंवा फॉर्म्युला 2 वापरलाय तर त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, तो चॅप्टर झाला की त्याच्या एक्सरसाइजचे क्वेश्चन्स वापरणार, स्टडी करणार आहे. ठीक आहे, सॉल्व्ह करणार आहात. तर याचा वापर केला तरी तुमचा स्कोर हा खूप चांगला येऊ शकतो. त्याच्यामुळं पास होईल का नाही याची तर भीती बाळगायचीच कारण नाही. ओके. एवढं जर तुम्ही केलात दिस इज मोर दॅन इनफ. आता एवढा स्टडी मी जसं सांगितलंय तसं माझ्या स्टुडंट्सनी केलंय असं मी कन्सिडर करते. आता जेवढं स्टडी करणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असणं ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे बेटा. प्रेझेंटेशन चांगलं असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. का बघा आता प्रेझेंटेशनचं महत्व मी काय सांगेन तुम्हाला की इथं तुम्ही जर का प्रेझेंटेशनचं महत्व काय आहे, समजा काही वस्तू आहेत त्या अशा, आता समजा इथं एक असं फ्लावर आहे. ओके. इथं फ्लावर आहे, असं कसंही पडलेले आहेत, असे कसेही फ्लावर्स पडलेत, सगळे फ्लावर्सच आहेत पण कसेही पडलेत. ठीक आहे. तर कसेही पडलेल्या फ्लावर पेक्षा जर ह्या फ्लावर्सला जर व्यवस्थित जर अरेंज केलं, ओके, कुठलं काहीतरी त्याच्यावरून एक डायग्राम म्हणजे एक फिगर बनवली, काहीतरी जर केलं, समजा हेच फ्लावर्स असे जर अरेंज केले, हेच फ्लावर्स या वेनी जर अरेंज केले, बघा फरक किती पडतोय आपल्याला. हे जे फ्लावर्स आहेत त्यांना मी जस्ट असं अरेंज केलं, बघायला कुठलं छान वाटतंय, सेम थिंग आहे. ओके. ठीक आहे. काही जण म्हणले इथं 6 फ्लावर्स आहेत मॅडम, इथं तुम्ही 5 फ्लावर काढले. ठीक आहे, मी मधला छोटावाला फ्लावर इथं काढते. ओके. आता सांगा मला दिसायला कुठलं छान दिसतंय बेटा, हे छान दिसतंय तर आपल्याला तेच करायचंय.
की आपला जो कंटेंट आहे तो असा प्रेझेंट करायचा आहे, कारण एक्झामिनर ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, सब्जेक्टिव्ह आहे. तुमचे मार्क्स एक्झामिनरच्या हातात आहेत. तर एक्झामिनरला जर पाहायला जर चांगलं वाटलं तर एक्झामिनर तुम्हाला मार्क्स जास्त देतो. ठीक आहे, आता हे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय की आपला जो पेपर जो असतो हा असा असेल. ठीक आहे, त्याचं फर्स्ट पेज, तुमची आन्सर शीट जी असेल ती अशी असेल. ओके, 11 वाजता पेपर आहे तुमचा, 11:15 वाजता तुम्हाला ही असं आन्सर पेपर दिलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही ही इन्फॉर्मेशन फिल कराल. ओके, आणि नंतर आतले पेजेस जे आहेत ते या टाईपचे बेटा. ओके, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला कसं प्रेझेंट करायचंय. तर इथं क्वेश्चन नंबर लिहिण्यासाठी इथे एक बॉक्स आहे. तिथे तुम्ही सगळ्यात आधी काय करा की ह्या पेजला या साईडनी अशी एक मार्जिन ड्रॉ करून घ्या, इकडं आणि इकडं अराउंड 1 सेंटीमीटर इतकं असं तुम्ही इथं मार्जिन ड्रॉ करून घ्या. ओके, ज्यांना आणखीन डेकोरेट करायचं आहे, व्यवस्थित करायचंय, ते या साईडला एक ड्रॉ करतील और या साईडला ड्रॉ करतील. ओके, एका कुठल्या तरी साईडला जर तुम्ही ड्रॉ केलं, ठीक आहे, तर काय होईल बघा. आता तुम्ही या साईडला ड्रॉ केलं, ठीक आहे, असं एक मार्जिन ड्रॉ केलं, हे प्रेझेंटेशनसाठी. ओके, आता असं पण करायचं नाही बरं का. बरेच जण काय करतात, हे जे आहे ते अगदीच मोठं इथपर्यंत, हे आहे ते आणखीन 2 मारून मध्ये एवढीशी जागा, आणि मग सप्लिमेंट लावल्या म्हणून मार्क्स वाढत नाहीत, हे लक्षात घ्या. ओके, आता इथं लिहिताना तुम्ही काय करणार आहात, मेन क्वेश्चन नंबर तुमचा आता सेक्शन ए इथून स्टार्ट करायचा आहे बेटा. सेक्शन ए तुम्ही इथून स्टार्ट करणार आहात. हा सेक्शन ए. ओके, आता सेक्शन ए मध्ये आपल्याला माहिती आहे क्वेश्चन नंबर 1 आहे, मगाशी दाखवलंय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 मध्ये एमसीक्यू आहेत, तर ते एमसीक्यू लिहिताना तुम्ही त्याच्यातलं I1, 2 जे असेल ते असं लिहिणार आहात. आता ते लिहिताना बघा काय करायचंय तुम्हाला, ते लिहिताना एक लाईन ड्रॉ करायची, असं एका खाली एक लिहायचं नाही. ओके, नंतर आता ह्याचं एक फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचंय, पॅटर्न फॉलो करायचंय. एमसीक्यू चे आन्सर्स लिहिताना त्याचं जे काही अल्फाबेट असेल ते अल्फाबेट आधी लिहिणार आहात. समजा ए आहे, ओके, तर ते ए लिहायचं आणि त्याचं जे आन्सर आहे ते पण तुम्हाला इथं लिहायचं आहे, जे काय आन्सर आहे. ओके, फक्त अल्फाबेट किंवा फक्त आन्सर असं केलं तर मार्क्स मिळणार नाहीत. येते लक्षामध्ये, हे पुढं पण मी सांगेन. आता इथं काय होणार आहे, तुमचा पहिला क्वेश्चन झाला, एक लाईन सोडा, इथं दुसरं लिहा, एक लाईन सोडा, तिसरं लिहा. लिहिताना काय करणार आहात, अल्फाबेट पण आणि आन्सर पण दोन्हीही लिहायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट झाला. समजा इथं 10 एमसीक्यू इथं कम्प्लीट झाले, तर क्वेश्चन नंबर 2 इथं स्टार्ट करायचा नाही, तो तुम्ही नेक्स्ट पेज वरती स्टार्ट करा. येते लक्षात बेटा. तर क्वेश्चन नंबर 2 यू आर गोइंग टू स्टार्ट ऑन न्यू पेज. ठीक आहे, मग आता काय जणांना वाटतं की बाबा मी क्वेश्चन नंबर 4 आधी सॉल्व्ह करू का, केलं तर चालेल का. मग क्वेश्चन नंबर 4 मधला करता करताच मी काय करतो, थोडंसं मी हे रब करते. ओके, मग काय जणांचा आणखीन काय प्रश्न येतं बघा, काय काय मुलांना काय सवय असते बघा, की क्वेश्चन नंबर मी 4 पासून स्टार्ट करतो. तर आता इथं एक्झामिनरला इथं क्वेश्चन नंबर 4 लिहायला लागेल. क्वेश्चन नंबर 4 मधलं तुम्ही 3, 2 असं लिहिताय, तर त्याचे मार्क्स जे आहेत ते एक्झामिनरला इथं कॅरी करायचे असतात. इथं एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर असं असतं. ओके, आणि इथं क्वेश्चन नंबरचे सब क्वेश्चनचे मार्क्स लिहायचे असतात. मग काही जण काय करतात माहितीये का, की क्वेश्चन सेक्शन बी मधले क्वेश्चन सॉल्व्ह करताना तिथं 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यातले 4 इथं करतात, मग जातात सेक्शन सी ला, त्यातले 2 सॉल्व्ह करतात. ओके, मग जातात सेक्शन डी ला, आणि मग मध्येच त्यांना आठवतं की बाबा मला सेक्शन बी मधला एक आन्सर येतोय, इथं तर जागा नाहीये, मग ते कुठेतरी पुढे सॉल्व्ह करतात. मग आता एक्झामिनरला काय झालं की त्यांनी ऑलरेडी एक्झामिनरनी ह्या तुमच्या सेक्शन बी च इथं टोटल करून ठेवली होती, जे टोटल केली होती. आता परत काय झालंय, मागं गेलं तर त्या बहादरांनी सेक्शन बी मधलाच एक क्वेश्चन तिथं सॉल्व्ह केलाय, मग ते चेक तर करावं लागेल. ते चेक केल्यानंतर ते जे मार्क्स मिळालेत ते एक्झामिनरला परत इथं ऍड करावे लागतील. म्हणजे झालं काय, एक्झामिनरचं काम वाढवलं तुम्ही. येते लक्षामध्ये, एक लक्षात ठेवा की जे चेकिंग करणारे जे असतात त्यांना
पर डे लिमिट्स असतात. म्हणजे काय, त्यांना एवढे क्वेश्चन पेपर, त्यांचे आन्सर पेपर्स हे चेक झालेच पाहिजेत. कारण पर्टिक्युलर डेज मध्ये पर्टिक्युलर नंबर ऑफ आन्सर शीट्स त्यांना चेक करायचे असतात. तर ते त्यांना एक तर लोड असतो. ओके, त्याच्यात जर समजा आणखीन घरात काही वादावादी झालेली असेल आणि त्याच्यामध्ये जर तो एक्झामिनर पेपर चेक करायला बसलेला असेल आणि त्यात तुम्ही असं काम करताय म्हटल्यानंतर ऑब्विसली काय होणार, तुमचे जे हे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचा अर्धा मार्क हा कमी दिला जाईल. त्याच्यामुळं काय करायचं, सेक्शन बी जर स्टार्ट केलाय तुम्ही तर त्याच्यातले तुम्हाला जेवढे येतात, समजा आता तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे, तुम्हाला 4 येत आहेत, ते 4 सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला वाटतंय किंवा मला एखादा दुसरा आठवू शकतो तर त्याच्यासाठी जागा सोडा तिथे. ओके, म्हणजे ह्याच्यानंतर इकडे जागा सोडा आणि मग नंतर सेक्शन बी स्टार्ट करा. म्हणजे मग काय होईल, जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा तुम्ही त्या रिकाम्या जागी जिथं स्पेस सोडलेली तिथं तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, तर हे अशा टाईपचं प्रेझेंटेशन हे खूप मॅटर करतं. ओके, जसं आता मी तुम्हाला सांगितलंय की बघा, समजा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बेटा, एमसीक्यू सॉल्व्ह करताना समजा हा नंबर 1चा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर ए आहे, तर ए पण लिहायचं आणि त्याचं जे काही आन्सर असेल. ओके, समजा मी जोग्यामी, तर ह्या वर्ड पण तिथं आला पाहिजे. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, असे 1 to 10 तुम्ही आन्सर्स सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा आपल्याला काय पाहिजे की इथे तुमच्यासाठी मी एक मॉडेल क्वेश्चन पेपर आणलेला आहे. तर हा कशासाठी आणलेला आहे की हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ना बेटा, हे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही कुठल्याही पेपर मधून आधीच वाचून घ्या. म्हणजे पेपरला जायच्या आधीच हे तुम्हाला माहित असले की हे वाचायला वेळ जाणार नाही. कारण बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम हा टाइम मॅनेजमेंटचा येतो, तर तो प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर फक्त एक नजर फिरवली तरी तुमच्या ते लक्षात येईल. ओके, तर असा तुमचा बघा इथं सेक्शन ए हे तुमचे 10 MCQ. सेक्शन ए मधला हा क्वेश्चन नंबर 1 आहे. नंतर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन कंपल्सरी. नंतर तुमचा सेक्शन बी स्टार्ट होतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथं टोटल 12 क्वेश्चन्स असतील, त्यातले कुठलेही 8 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हे जस्ट एक मॉडेल क्वेश्चन पेपर आणलेला होता. आता याच्यानंतर हा बघा, हा आपण कशी आपली आन्सर शीट असली पाहिजे त्याच्यासाठी एक मॉडेल आन्सर पेपर आणलेला आहे. ओके, बोर्डचा बायोलॉजीचा HSC 2024चा पेपर बघा, मी जसं सांगितलेलं आहे तसं लिहिलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 इथं 1 to 10 रोमन नंबर्स आहेत, नंतर जो ऑप्शनचा अल्फाबेट आहे आणि आन्सर जे आहे. ओके, तर तुमचा पेपर हा असा प्रेझेंटेबल मॅनर मध्ये असला पाहिजे. ओके, आता डायग्रॅमचं जे आपण महत्व बघितलंय त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की आपल्याला डायग्रॅम तर ड्रॉ करायचे आहेत, बरोबर. आता डायग्रॅम मध्ये ड्रॉ केल्यानंतर प्रेझेंटेशन मध्ये महत्वाचं काय आहे, समजा इथं तुम्ही एक डायग्रॅम ड्रॉ केली तर त्या डायग्रॅमला बॉक्स करा बेटा. ओके, त्या डायग्रॅमला बॉक्स करून त्या डायग्रॅमचं जे नाव आहे ते वरती लिहा. ओके, तर हे मॅटर करतं. तुमचे सगळे जे लेबल्स आहेत ते या साईडला, खूप जास्त असतील तर काही या साईडला. ॲरो तुमचा शक्यतो डायग्रॅम कडे पॉइंट करणारा असला पाहिजे शक्यतो. ओके, तर अशा पद्धतीनं तुमची डायग्रॅम जेवढी प्रेझेंटेबल असेल तेवढे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे प्रेझेंटेशन इट मॅटर्स अ लॉट. तर ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. ओके, तर आता हा झाला तुमचा मॉडेल क्वेश्चन पेपर, हा मॉडेल आन्सर. आता याच्यानंतर एक महत्वाचा पॉइंट जो मला तुम्हाला दाखवायचा आहे, बोर्डचा मॉडेल आन्सर पेपर. बघा, आणखीन एक कन्सेप्ट काय असते मुलांची माहिती का, मुलांची कन्सेप्ट काय असते की बोर्ड आहे, बोर्ड एक्झाम म्हणजे भरपूर लिहायचं. ओके, असं काहीतरी आपल्या डोक्यात पहिल्यापासून भरलेलं असतं. किंवा बोर्डला काय आहे, अरे काहीतरी लिहित चला, काहीतरी लिहित चला असं वाटतं मुलांना. पण तसं नाहीये बेटा, बोर्डला काहीतरी लिहित जाणं हे असं नाहीये. आता बोर्डचा पॅटर्न सुद्धा बदललेला आहे. तुम्ही जर का 24चा पेपर जर बघितलात तर त्याच्यामध्ये सुद्धा 4 मार्काचा जो क्वेश्चन आहे ना त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स केलेत. म्हणजे एकच नाही की काही फापड पसारा लिहा. ओके, आणि मॉडेल आन्सर पेपर जे बोर्ड कडून येतं एक्झामिनरला चेकसाठी, तर त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स असतात बेटा, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स असतात. बघा काय बघा, आता ह्याच्यामध्ये काय विचारलेलं होतं त्यांनी की ज्या स्टेप्स दिलेत त्या स्टेप्स फक्त करेक्ट सिक्वेन्सने अरेंज करा. ओके, तर करेक्ट सिक्वेन्स फक्त स्टेपचं नाव लिहायचंय बघा, ½ मार्क इच.
नंतर इथं डिफरन्सेस विचारलेत, स्पर्म आणि ओहम. इन्स्ट्रक्शन काय बघा, एनी 4 करेक्ट डिफरन्सेस. क्वेश्चन आहे 2 मार्कांचा. 2 मार्काला मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, 4 एनी 4 करेक्ट. 4 फक्त माहिती आहेत म्हणून 10 लिहित बसलोय, नका करू, टाइम मॅनेजमेंट होणार नाही. तुम्ही परफेक्ट असला पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे माझे हे 4 करेक्ट आहेत. थोडासा डाऊट येतोय तर एखादा 5वा एक्स्ट्रा लिहा. ओके, कारण तुम्हाला मार्क्स तर कसे मिळणार आहेत, एनी 4 करेक्ट हाफ मार्क इच, 2 मार्क मिळणार आहेत. ओके, इथं आता युजेस विचारले, 2 मार्काला 4 युजेस मोर दॅन सफिशियंट. जर हाच क्वेश्चन 3 मार्काला विचारला, 6 युजेस. हे लक्षात ठेवा, फापड पसारा करायचं नाही. आणि इथं हे नंबरिंग करायला विसरू नका पॉइंट्सला. तुमच्यामध्ये आजकाल नवीन फॅशन आलेली आहे, पॉइंटला असं कधीतरी डॉट देतात, बरोबर आहे, किंवा असे स्टार मार्क करतात. हे असं करायचं नाही. काय करायचं, ह्याच्याऐवजी 0.1 2 3 4 असं नंबरिंग करायचं. ह्याचा फायदा काय बघा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक्झामिनरला एका दिवसात खूप सारे आन्सर शीट चेक करायचे असतात. त्याच्यामुळं त्यांना प्रत्येक लाईन डिटेलमध्ये वाचायला आणि नंतर मोजायला, किती लिहिलेत पठ्ठ्यानं बघूयात, 5 लिहिलेत का, मोजायला वेळ नसतो त्यांच्याकडे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हे असं नंबरिंग करता, पटकन लक्षात येतं एक्झामिनरला की अरे 4 पॉइंट्स आहेत, चला 2 मार्क येते लक्षात. त्याच्यामुळे हे नंबरिंग करा, असं काहीतरी डॉट स्टार असं काही करू नका. बघा इथं काय लिहिलंय, एनी 4 करेक्ट पॉइंट्स हाफ मार्क इच. येते लक्षामध्ये, करेक्ट डेफिनेशन 1 मार्क इच. तर हे एनी 4 करेक्ट पॉइंट्स हाफ मार्क इच. बघा 2 मार्कचा क्वेश्चन आहे, यांनी 5 लिहिलेत का, एखादा जर का चुकला, समजा हा पॉइंट चुकलाय तर हा करेक्ट आहे तरी मार्क्स मिळून जातील. तर हे फॉलो करा, असं काही नाहीये की बाबा खूप लिहित बसायचंय. इथं सुद्धा पॉइंट्स मध्ये आन्सर लिहायचे आहेत सिस्टमॅटिकली. ओके, समजलंय बेटा इथपर्यंत, ठीक आहे. तर होप सो तुम्ही जेव्हा हे असा अभ्यास कराल त्यावेळेस बायोलॉजीचा पेपर देऊन आल्या सुद्धा तुम्ही असंच हसत बाहेर याल. ओके, तर हे 3 फॉर्म्युलाज लक्षात येत आहेत. सो आजचा व्हिडिओ कशासाठी आहे, 3 फॉर्म्युलाज टू क्रॅक बायोलॉजी. फॉर्म्युला नंबर 1 काय होता बेटा, तुम्हाला 5 चॅप्टर सांगितले होते, ते 5 चॅप्टर स्क्रीनशॉट घेतलं असेल, ते 5 व्यवस्थित केले, 44 मार्क्स मिळू शकतात. सेकंड फॉर्म्युला मध्ये तुम्हाला 6 चॅप्टर सांगितले, ते केले, 41 मार्क्स मिळू शकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांना आउट ऑफ आउट मिळवायचे त्यांना सुद्धा सगळे चॅप्टर करत बसायची गरज नाहीये. 7 चॅप्टर सांगितलेत आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सची नावं दिलेली आहेत, तेवढं केलं तरी सुद्धा, आणि डायग्राम्स एकदा डोळ्याखालून घालून गेलात कारण तुम्ही ऑलरेडी त्याची प्रॅक्टिस झालेली आहे, एवढं केलात तरी तुम्ही आउट ऑफ आउटला सुद्धा पोहोचू शकता. ओके, होप सो तुम्हाला ह्या व्हिडिओची खूप हेल्प होईल. ओके, थँक्यू, बाय बाय.